वृषभ राशीच्या लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. जुलै महिन्यामध्ये आर्थिक लाभाच्या संधी त्यांना मिळू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना सुद्धा एखादी चांगली बातमी मिळू शकते. नोकरदारांना नवीन नोकरीसाठी चांगल्या ऑफर्सही येऊ शकतात. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. जुन्या स्रोतातूनही पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीतच जुलै महिना वृषभ राशीसाठी शुभ असणार आहे. पण जुलै महिन्यामध्ये असं नक्की काय घडणार आहे, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता वळूया वृषभ राशीकडे. मंडळी, या वृषभ राशीच्या लोकांचं कसं आहे माहिती आहे का? खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. यांना सगळ्या गोष्टी चांगल्या दर्जाच्या लागतात. असं तसं यांना काही चालत नाही, कारण यांचा स्वामी ग्रह आहे शुक्र, आणि हा शुक्र ऐश्वर्याचा कारक आहे. त्यामुळे या ग्रहाचा प्रभाव यांच्यावर असणार अर्थातच. म्हणून या लोकांना चांगल्या दर्जाच्या गोष्टी वापरायला आवडतात. वृषभ राशीची लोक तशी तर सौंदर्याला प्राधान्य देणारे असतात. कुठल्याही गोष्टीमध्ये सौंदर्य बघतात. याचबरोबर ही पृथ्वी तत्वाची रास आहे. त्यामुळेच या राशीची लोक कष्टाळू असतात, एकनिष्ठ असतात आणि विश्वासू सुद्धा असतात. हे नैसर्गिक गुण यांच्यामध्ये असतात. तसे तर हे लोक स्वभावाने शांत असतात, पण जर एकदा राग आला तर मग समोरच्याचं काही खरंच नाही. पण मेष राशीसारखं छोट्या छोट्या गोष्टींचा त्यांना राग येत नाही. बऱ्यापैकी यांच्याकडे पेशन्स असतो. जुलै महिन्याबाबत बोलायचं झालं तर हा महिना वृषभ राशीच्या जातकांसाठी अनुकूल परिणाम देणारा असणार आहे. या महिन्यात तुम्हाला अनेक आनंदाच्या बातम्या मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतःची तयारी ठेवा, पण कठोर परिश्रम करण्यापासून मागे हटू नका, कारण तुम्ही घेतलेली मेहनत तुम्हाला यशाच्या शिखरावर नेणार आहे, हे लक्षात ठेवा. कठोर परिश्रम कधीही व्यर्थ जात नाही. या महिन्यात तुम्ही आतापर्यंत घेतलेल्या परिश्रमांचं फळ सुद्धा तुम्हाला मिळू शकतं. तुम्हाला तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसू शकते, ज्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला जरा लक्ष द्यावं लागेल. कामाचा ताण जरा दिसून येईल, पण तसा हा महिना चांगला आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा महिना चांगलं यश घेऊन येऊ शकतो. वैवाहिक संबंधांमध्ये काहीसा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, पण हळूहळू गोष्टी सुटतील. प्रेम संबंधांमध्ये काही तणाव वाढू शकतो. बाकी भावा बहिणीकडून तुम्हाला प्रेम मिळेल आणि कौटुंबिक जीवनात शांतता राहील. त्यामुळे जुलै महिना तसा तुम्हाला समाधान देणारा जाईल. महिन्याच्या पूर्वार्धात आरोग्याकडे मात्र लक्ष द्यावं लागेल. विद्यार्थ्यांना अवघड विषय समजून घेणंही सोपं जाईल. एकाग्रतेच्या अभावामुळे काही समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे एकाग्रतेवर काम करा. त्यासाठी तुम्ही ध्यानधारणा किंवा प्राणायामाची मदत तुम्ही घेऊ शकता. जुलै महिन्यामध्ये वृषभ राशीसाठी प्रवासाचे योग सुद्धा आहेत. आता ज्या काही थोड्याफार मानसिक चिंता वृषभ राशीच्या लोकांना आहेत, त्यावर नियमित योग करणं, ध्यानधारणा करणं हा उपाय आहे. तुम्ही नियमित या गोष्टी केल्या तर तुमच्या मनावरचा ताण कमी होतोय हे तुम्हाला जाणवेल. त्यामुळे तुम्ही करायला सुरुवात करा. तुम्ही जर या प्रकारचा कुठलाही व्यायाम प्रकार करत नसाल, तर कुठलाही योग करत नसाल, ध्यानधारणा करत नसाल, तर सुरुवात करा. सुरुवातीला करायला थोडा त्रास होईल, पण एकदा मात्र तुम्ही या गोष्टींची सुरुवात केली, 21 दिवस सलग या गोष्टी करून बघितल्या, तरी या गोष्टी तुमच्या जीवनात रोजच्या होतील आणि त्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये दिसू लागतील. त्याचबरोबर वृषभ राशीच्या लोकांनी मानसिक शांततेसाठी, मानसिक समाधानासाठी जी कुठली कला तुम्हाला येते तिला जोपासायचा आहे. हा एक उत्तम मार्ग वृषभ राशीच्या लोकांसाठी आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.